This call is now being recorded. This call is now taking notes. बघा विद्यार्थी मित्रांनो, अलंकारिक शब्द याविषयी आपण आज या तासिकेमध्ये संपूर्ण अलंकारिक शब्द म्हणजे काय, अलंकारिक शब्दाचे प्रकार, त्याचे वैशिष्ट्ये, अलंकारिक शब्द कशाला म्हणायचं त्याविषयी माहिती बघणार आहोत. तर ज्या शब्दांचा अर्थ सरळ न घेता वेगवेगळ्या विशेष किंवा रूपात्मक अर्थाने वापर केला जातो त्याला अलंकारिक शब्द असे म्हणतात. आता अलंकारिक शब्दामध्ये बघा आपण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा असे शब्द वापरत असतो. जसं आहे बघा, खुशाल चेंडू, म्हणजे त्याला बेफिकीर माणूस म्हणतात. त्याला कोणाची काळजी नाही किंवा काही काळजी पर्वा न करता वागणारा माणूस त्याला खुशाल चेंडू म्हणतात. त्यानंतर काळ तोंडाई, सतत टोचून बोलणारी व्यक्ती असते बघा, काही बी टोमणे देणे किंवा कोणालाही कोणत्याही बाबतीत हिनवणे, त्याला काळ तोंडाई. घर कोंबडा, घराबाहेर न पडणारा माणूस, असे जे अलंकारिक शब्द वापरत असतो बा आपण. सहज एखाद्याला म्हणतो काय घर कोंबडा आहे, म्हणजे नेहमी घरात राहणारा, घराच्या बाहेर न पडणारा, त्याला घर कोंबडा म्हणतात. आता अशा अलंकारिक शब्दामुळे आपली जी मराठी भाषा आहे त्याला सौंदर्य आणि प्रभाव प्राप्त होतो. त्यामुळं ज्या शब्दाचा अर्थ आपण वेगळ्या पद्धतीने विशेष एखाद्या अर्थाने त्या घेत असतो त्याला अलंकारिक शब्द असे आपण म्हणत असतो. आता अलंकारिक शब्दाच्या दुसऱ्या सुद्धा व्याख्या आहे बघा. अलंकारिक शब्द म्हणजे काय, तर अलंकारिक शब्द म्हणजे भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेला विशेष शब्द किंवा शब्दसमूह. म्हणजे आता भाषेचे सौंदर्य कसं, तर आपण अशा वेगवेगळ्या शब्दाचा वापर केला म्हणजे भाषेचे सौंदर्य वाढते. जसं आता आपण आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी मेकअप वगैरे करतो, तसं भाषा सुद्धा एक सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकारिक शब्द वापरले जाते. त्याप्रमाणे आपण स्वतःला चांगलं दिसण्यासाठी अलंकार घालतो किंवा अजून चांगल्या प्रकारचे कपडे घालतो. तर अशा प्रकारे भाषेला सुद्धा आपण अलंकारिक बनवण्यासाठी, प्रभाव पाडण्यासाठी लेखक, कवी काही शब्दांचा विशिष्ट पद्धतीने वापर करतात, त्यालाच अलंकारिक शब्द म्हणतात. परत एकदा व्याख्या सांगतो बघा. अलंकारिक शब्द म्हणजे भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेले विशेष शब्द किंवा शब्दसमूह. आता अलंकारिक शब्दाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहे आणि उदाहरणे सुद्धा आपण घेणार आहोत. तर त्याचे वैशिष्ट्ये बघा. हा अलंकारिक शब्दाचा अर्थ वेगळा असतो. या शब्दाचा क्रमशः अर्थ न घेता त्यातून सूचित होणारा विशेष अर्थ महत्वाचा असतो, त्याला अलंकारिक शब्द असे म्हणतात. आता अलंकारिक शब्दाची प्रभावी मांडणी हे दुसरं वैशिष्ट्य आहे. साध्या शब्दात सांगण्यापेक्षा अलंकारिक शब्दात सांगितलेली कोणतीही गोष्ट जास्त लक्षात राहते. म्हणजे जर आपण आता एखाद्याला म्हणलो, का रे काय घर कोंबड्यासारखा तू घरात बसला, म्हणजे तो त्याच्या कायम लक्षात राहील, घर कोंबडा मला म्हटलेले, त्याच्यामुळं त्याचा हा शब्द कायम लक्षात राहतो. किंवा मग असा एक शब्द आहे कळीचा नारद. आता कळीचा नारद म्हणजे थोडक्यात काय, त्याला आपण म्हणतो कळ लावणारा. याचं त्याला सांगणे, त्याचं ऐकून त्याला दुसऱ्याला सांगणे, त्याला कळीचा नारद म्हणतो. मग आपण एखाद्याला सहज म्हणतो, अरे तू काय कळीचा नारद आहे, म्हणजे एक अलंकारिक शब्द आहे आणि तो आपल्या कायम स्मरणात राहतो. की मला असे सर सुद्धा आपले तुम्हाला शिकवताना, अध्यापन करताना अशा शब्दांचा वापर करत असतात. त्यामुळं असे शब्द आपल्याला कायम स्मरणात राहतात. एक याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर संक्षिप्तपणा, म्हणजे आता त्याचा जे अर्थ आहे भरपूर मोठा असतो, पण ते जो अलंकारिक शब्द आहे एकदम संक्षिप्त रूपामध्ये तो मांडलेला असतो. मोठी संकल्पना किंवा स्वभाव एक दोन शब्दात त्याला मांडता येणे त्याला अलंकारिक शब्द असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, मी काही शब्द पुढे सांगणार आहे. तुम्ही तुमच्याजवळ पेन किंवा वही असेलच तर ते तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. त्याच्यामुळं बरेचसे शब्द तुम्हाला या तासिकेमध्ये समजणार आहे. त्याच्यामध्ये आपण काही परीक्षेला आलेले प्रश्न सुद्धा घेणार आहोत. त्यामुळं सर्वांना विनंती आहे आणि वही आणि पेन आपल्याजवळ ठेवायचा आहे. आता पुढचा अलंकारिक शब्दाचा अजून अर्थ आहे बघा, व्याख्या. जोपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत आपण अलंकारिक शब्दाचा अर्थ समजून घेणार आहोत. तर अजून एक अलंकारिक शब्दांचा अर्थ आहे बघा, अष्टपैलू सर्व गुणांनी संपन्न असलेला. अष्टपैलू
आता बघा अष्टपैलू हा शब्द आहे बघा, क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू असा आपण शब्द वापरत असतो, अष्टपैलू म्हणजे तिन्ही याच्यात त्याला बॉलिंग येते, बॅटिंग येते, फिल्डिंग येते, किपिंग येते, त्याला अष्टपैलू म्हणतात. म्हणजे सर्व गोष्टी त्याला येतात, असे अलंकारिक शब्द आहे बघा, त्याला सर्व गोष्टी येणारा अष्टपैलू. कळीचा नारद, आताच आपण शब्द घेतला बघा, कळीचा नारद म्हणजे भांडणे लावून देणारा माणूस. काय करतो आपण, थोडं काही एखाद्या विषयी बोललेला असतो, पण तो काय करतो, आपलं बोलणं दुसऱ्याला आणखीन जास्त मीठ मसाला लावून सांगणे आणि कळ लावणे याला कळीचा नारद म्हणतात. जसं आता नारद मुनी माहिती आहे तुम्हाला, तर नारद मुनी काय करायचे, देवांचे ऋषी होते ते असं एकाचं त्याला त्याचं त्याला त्याचं त्याला सांगायचे, म्हणून हे अलंकारिक शब्द रूढ झालेला आहे, कळीचा नारद. त्यानंतर बघा आपण शब्द वापरतो कुंभकर्ण. आता कुंभकर्णाचा अर्थ माहित असेल तुम्हाला सुद्धा, त्याची एखाद्या दिवस प्रचिती आली असेल, तुमची आई किंवा वडील म्हणले काय कुंभकर्णासारखा झोपला. कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू माणूस. आता कुंभकर्ण तुम्हाला माहिती असेल रावणाचा भाऊ होता, तो काय करायचा, झोपायचा जास्त वेळ, त्याला झोप जास्त आवडायची, म्हणून कुंभकर्ण. कुंभकर्ण हा शब्द अतिशय झोपाळू माणूस आहे, की तो लवकर उठत नाही, त्याला कितीही उठवलं तर तो उठत नाही, त्याला कुंभकर्ण हे अलंकारिक शब्द त्याच्यामध्ये रूढ झालेला आहे. तुम्हाला सुद्धा बऱ्याचशा वेळेस कोणी शब्द वापरलेला असेल, जसं शनिवारी आपली जेव्हा रुटीन शाळा सुरू होते तेव्हा शनिवारी सकाळी शाळा असते, मग आपल्याला लवकर उठावं लागत, मग मी आपल्याला उठून देते, पण आपण उठत नाही, मग तेव्हा आपल्याला हा शब्द काय कुंभकर्णासारखा झोपला किंवा झोपली आहे की नाही. तर त्यानंतर पांढरा हत्ती बघा, पांढरा हत्ती कशाला म्हणतात, याचा उपयोग कमी पण खर्च जास्त अशी वस्तू पांढरा हत्ती. थोडक्यात बघा, हत्ती पोचणे सोपं नसतं. हत्ती हा सर्व प्राण्यामध्ये मोठा आणि उंच प्राणी आहे, आणि त्याला खाण्यासाठी भरपूर असं खाद्य लागतं, म्हणजे पांढरा हत्ती पोचणे असा एक अलंकारिक शब्द आहे, की उपयोग कमी होतो त्याचा, परंतु त्याला खर्च जास्त आहे, त्याला चारा पाणी जास्त लागतं, म्हणजे पांढरा हत्ती हा एक अलंकारिक शब्द आहे. त्यानंतर गव्हाळ धोंडा. गव्हाळ धोंडा एक कशा अर्थाने वापरतात, अतिशय मंद किंवा मूर्ख माणूस असेल त्याला गव्हाळ धोंडा असा शब्द वापरतात. त्यानंतर जमज जमदग्नीचा अवतार, अतिशय रागीट माणूस, की आपण समाजामध्ये पाहतो काही माणसं अतिशय रागीट असतात, थोडं जरी काही त्यांना झालं तरी राग त्यांच्यामध्ये उत्पन्न होतो, दुसऱ्यावर राग काढतात, तर त्यांना जमदग्नीचा अवतार असे म्हणतात. त्यानंतर आता खाली म्हटलेले बघा, समजा तुम्हाला म्हणायचे की एखादा माणूस खूप रागीट आहे, मग आता बघा साधे वाक्य दिले, तो माणूस खूप लवकर चिडतो, मग अलंकारिक शब्दामध्ये कसं वापरणार, तो म्हणजे जमदग्नीचा अवतार आहे. हे साधं वाक्य आपण बोलतो, तो माणूस खूप लवकर चिडतो, तेच अलंकारिक भाषेमध्ये कसं म्हणणार, तो म्हणजे जमदग्नीचा अवतार. आता इथे जमदग्नीचा अवतार वापरल्यामुळे भाषेला एक प्रकारचा वजनदारपणा येतो. मराठी साहित्यामध्ये आणि दैनंदिन संभाषणामध्ये अशा शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळं काय होतं, भाषेला चांगल्या प्रकारचं सौंदर्य प्राप्त होते, आणि कवितेमध्ये सुद्धा बघा जे कवी आहे अशा प्रकारची अलंकारिक भाषा वापरत असतात. आता अलंकारिक भाषेतले काही शब्द आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. ते तुम्ही नोट डाऊन केले तर तुम्हालाच ते समजणार आहे. आता पहिला शब्द बघा आपला झाला होता अष्टपैलू. अष्टपैलू म्हणजे जे सर्व याच्यामध्ये प्रवीण आहे किंवा सर्व गुण संपन्न त्याला म्हणतात, अष्टपैलू. त्यानंतर 11वा रुद्र, अतिशय तापट माणूस, ज्याला जास्त राग येतो किंवा तापट आहे त्याला 11वा रुद्र असे म्हणतात. अकलेचा कांदा, काय रे अकलेच्या कांद्या असं आपण एखाद्याला म्हणतो. अकलेचा कांद्या म्हणजे अक्कल म्हणजे थोडक्यात त्याला बुद्धी आहे की नाही. अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख माणूस. अकलेच्या कांद्या एक अलंकारिक शब्द आहे, त्याला मूर्ख माणसाला वापरला जातो. त्यानंतर अकलेचा खंदक सुद्धा आहे, आणि त्यात मूर्ख माणूस आहे त्याला वापरले जातो. त्यानंतर आळवावरचे पाणी. आता आळू, आळू माहिती आहे तुम्हाला, आळू माहिती आहे, आळू, आळूचे वड्या खाता तुम्ही. आळणावरचे पाणी म्हणजे फार काळ न टिकणारे. ते पाणी काय होतं, आळूवरचं थेंब जे पडलेले असतात ते खाली निखळून जातात, त्याच्यामुळे त्याला आळवावरचे पाणी अलंकारिक शब्द आहे.
अक्षर शत्रू. आता जे लिहिता वाचता न येणारे व्यक्ती आहे त्यांना निरक्षर किंवा आपण अडाणी म्हणतो किंवा असाक्षर म्हणतो, त्यांना अलंकारिक शब्द आहे अक्षर शत्रू. अक्षरांचे शत्रू म्हणजे त्यांना एक अलंकारिक भाषेमध्ये म्हणतात पहा, अक्षरांचे शत्रू. त्यांना लिहिता वाचता येत नाही म्हणून अक्षर शत्रू. त्यानंतर ओनामा. ओनामा हा एक अलंकारिक शब्द आहे, सुरुवात करणे. उंटावरचा शहाणा, मूर्खपणाचा सल्ला देणारा. आता हा एक अलंकारिक शब्द आहे बघा, उंटावरचा शहाणा, मूर्खपणाचा सल्ला देणारा. आपल्याला समाजामध्ये असे बरेच व्यक्ती भेटतात की ते आपल्याला मूर्खपणाचा सल्ला देतात, मग त्यांना उंटावरचे शहाणे असा अलंकारिक शब्द वापरला जातो. उमराचे फूल, दुर्मिळ वस्तू म्हणतात. आता उंबर, उंबर म्हणजे औदुंबर. औदुंबराला कधी फुल आलेला आपण पाहिलं नाही, पण येतं त्याला फुल, म्हणून एक दुर्मिळ वस्तू आहे ती उंबर. उंबराला फुल येणं ही दुर्मिळ वस्तू आहे, तर त्याला एक अलंकारिक शब्द उमराचे फूल. कर्णाचा अवतार. कर्ण, महाभारतातला जो कर्ण आहे, तर तो एक दानशूर होता, उदार होता, लोकांना मदत करायचा. तर कर्णाचा अवतार असा अलंकारिक शब्द आहे, त्याचा अर्थ झाला उदार मनुष्य. कळसूत्री बावले, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. कळसूत्री बावल्या, जसे बावले आहे त्यांना चावी देऊन जशी बावली नाही का नाचते किंवा गाणं म्हणते, हलते, त्याला तसंच कळसूत्री बावली म्हणजे दुसऱ्याच्या सल्ल्याने चालणारा. एखादा बघा स्वतःची बुद्धीने चालत नाही, दुसरं जे सांगेल तसंच वागतो, म्हणजे त्याला अलंकारिक शब्द दिलेला आहे कळसूत्री बावले. कळीचा नारद. आता हे आपलं झालं कळीचा नारद, जो कळ लावतो त्याला सांगतो, आणि त्याच्यामुळे त्याला कळीचा नारद हा शब्द आलेला आहे. काडी पैलवान. आपल्याला एखाद्या म्हणतात बघा, एक तब्येत एखाद्याची बारीक जर असले, काय काडी मोडी पैलवान आहे, हाडपळा माणूस, त्याची तब्येत बारीक आहे, हाड दिसतात, काडी पैलवान, त्याला अलंकारिक शब्द वापरतात. कुंभकर्ण. कुंभकर्ण शब्द परत आला, अतिशय झोपाळू आहे, त्याला झोप अतिशय प्रिय असते, त्याला कुंभकर्ण हा अलंकारिक शब्द आहे. उपमंडूक, संकुचित वृत्तीचा, म्हणजे ज्याची वृत्ती एकदम संकुचित असते त्याला उपमंडूक असे म्हणले जाते. कोलेकुही, शूद्र लोकांची बडबड. त्यानंतर खुशाल चेंडू, चैनखोर माणूस, एखादा नुसतं आईश करणारा, चैनीमध्ये राहणारा चैनखोर माणूस आहे, त्याला खुशाल चेंडू असले असे म्हटले जाते. अलंकारिक शब्द आहे. गर्भ श्रीमंत, जन्मापासून श्रीमंत जो आहे त्याला गर्भ श्रीमंत असे म्हटले जाते. म्हणजे असे अलंकारिक शब्दामुळं आपले एक भाषेची सौंदर्यता वाढते, आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं कोणीतरी काही हे दिलेलं आहे, दुष्ण दिलेलं आहे, किंवा आपण जसं नाव ठेवतो एखाद्याला चांगलं म्हणतो, तसं हे अलंकारिक शब्द वापरले जातात. दगडावरची रेष असा एक अलंकारिक शब्द आहे, कधी न बदलणारे, आहे की नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेष म्हणतो आपण, तर ती दगडावरची रेष कधी न बदलणारे, म्हणजे एक कांद्यामध्ये बदलच होत नाही. त्यानंतर दळूबाई, भेकड मनुष्याला दळूबाई असे म्हणतात. देव माणूस, अलंकारिक शब्द आहे बा, चांगला सज्जन माणूस, देव करतो, देव धर्म करतो, त्याला देव माणूस म्हणतात. त्याचे कधी भांडणं होत नाही, त्याला देव माणूस असे म्हणतात. धोपट मार्ग, सरळ सरळ मार्गाने वागणारा, नेहमीच्या मार्गाने चालणारा, त्याला धोपट मार्ग म्हणतात. नवकोट नारायण. नवकोट नारायण म्हणजे खूप श्रीमंत माणूस, त्याला त्याच्या घरामध्ये सर्व त्याचा बंगला किंवा गाडी वगैरे, सोनं चांदी, सर्व गोष्टी अशा आहेत, त्याला नवकोट नारायण असं म्हणतात, खूप श्रीमंत माणूस. नंदी बैल. आता नंदी बैल हा एक अलंकारिक शब्द आहे बघा. नंदी बैल आपण म्हणतो काय, नंदी बैला सारखी मान हलतो. नंदी बैल पाहिला असेल तुम्ही, आपल्या खेडेगावामध्ये येतो तो नंदी बैलावाला, त्याला काही विचारलं की जो त्याचा जो मालक असतो तो विचारतो पाऊस पडेल का, तो मान हलवतो, म्हणजे दिसतं ते मालकाच्या याच्यावर वागणारा, हो होळला म्हणणारा, नाला ना म्हणणारा, त्याला नंदी बैल म्हणतात. पर्वणी. पर्वणी एक अलंकारिक शब्द आहे पहा. पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ लोक. पाताळ यंत्री, कारस्थान करणारा, जो कारस्थान करतो बघा, पाताळ यंत्री म्हणतात त्याला. आपल्या समाजात असे बरेचसे व्यक्ती असतात, ते पाताळ यंत्री असतात, कारस्थान करतात, कारस्थान म्हणतात त्याला. पांढरा कावळा, निसर्गात नसलेली वस्तू. आता पांढरा कावळा काही कोणी पाहिलेला नाही, कावळा हा काळा असतो सगळ्याला माहिती,
पण पांढरा कावळा म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू, म्हणजे दुर्मिळ तर नाहीच म्हणता येणार त्याला, पण पांढरा कावळा कुठं पाहिलेलाच नाही, हे दुर्मिळ वस्तू आहे. पांढरा परीस म्हणजे लबाड, जो लबाड करतो त्याला लबाड म्हणतात. पांढरा परीस. पिकले पान, आपण एखाद्याला म्हणतो आता वय झाल्यानंतर म्हणतो पिकले पान कधी गळून जाणारच, झाडाचं पान आहे. म्हणजे एक थोडक्यात म्हातारा माणूस आहे, त्याला कधी आजारपणामुळं किंवा वार्धक्याने किंवा वृद्धापकाळाने त्याचं अंत होणार, पिकले पान म्हातारा माणूस म्हणतात. पोपटपंची म्हणजे काय, तर अर्थ न कळता पाठांतर करणारा. जसं तुम्ही बघा काही आता शब्द पाठ करतात, वाक्प्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द, गणितामध्ये पाडे आहे, इंग्रजीमध्ये शब्द आहे, नुसतं पाठ करतात. पण तुम्हाला जर आता पाडे सांगितले, फाईचा पाडा म्हण किंवा नाईनचा पाडा म्हण, नुसतं पाठ आहे तुमचा, आहे की नाही, परंतु तो कधी तुम्हाला एखाद्या वेळेस म्हणायला लावला, नऊचाच म्हणायला लावला, तुमच्या जर शाळेमध्ये एखादे साहेब आले, चला नऊचा पाडा म्हणा मुलांनो, तुमचा तर गण पोपटपंची आहे, फार 1 ते 20 पर्यंत नॉन स्टॉप म्हणतात, परंतु तोच जर सांगितला तर येत नाही म्हणतात, त्याला पोपटपंची म्हणतात. अर्थ न कळता, किंवा मग डायरेक्ट विचारलं, भाऊ 9 पाचे किती, किंवा 11 पाचे किती, 11 आठे किती, असे जर विचारलं तुम्हाला तर सांगता येत नाही. पाठ आता पूर्ण पाठ आहे, म्हणजे पोपटपंची करून उपयोग नाही. तुम्ही शिकतात, आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेतात, परंतु ते शिक्षण जे आहे ते पोपटपंची असता कामा नये. त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. जे आपण शिकतो किंवा आपण जे आत्मसात करतो त्याचा अर्थ आपल्याला समजणे महत्वाचं आहे. बृहस्पती एक अलंकारिक शब्द आहे पहा. बृहस्पती म्हणजे बुद्धिमान माणूस. बिनभाड्याचे घर हा अलंकारिक शब्द बऱ्याच वेळेस बघा खेडेगावामध्ये, शहरी भागातही वापरतात. बिनभाड्याच्या घरामध्ये जायचंय तुला, म्हणजे तुरुंग आहे. तुरुंगामध्ये बघा एखाद्या माणसाने जर गुन्हा केला तर त्याला पोलीस तुरुंगामध्ये टाकतात, तर बिनभाड्याचे घर म्हणतात त्याला, बिनभाड्याचे घर. नंतर बोके संन्याशी, ढोंगी माणूस. एखादा ढोंगी जो माणूस असतो, ढोंग करतो, तर त्याला ढोंगी मनुष्य असं म्हटलं जातं. त्यानंतर बोलाचीच कडी, नुसतं शाब्दिक वचने काही असतात, त्याला बोलाचीच कडी असे म्हटलं जातं. बोलाचीच कडी, बोलाचाच भाग, ही शाब्दिक वचने आहे. भगीरथ प्रयत्न, आटोकाट प्रयत्न करणे, त्याला भगीरथ प्रयत्न असे म्हटले जाते. त्यानंतर 16वर सांबाचा अवतार, अत्यंत भोळा माणूस. एखादा असतो बघा सांबाचा अवतार, एकदम भोळा असतो, जसं म्हटलं तसं वागतो बोलतो, हे की नाही, त्याला सांबाचा अवतार म्हणतात. त्यानंतर बघा मंथरा ही आपल्या याच्यातली रामायणातली दृष्ट स्त्री असते. मंथरा, का ग काय मंथरे सारखी बोलू राहिली किंवा वागू राहिली, दुष्ट स्त्री. तिनं आपल्या भगवान रामाला 14 वर्ष वनवासाला त्याच्यामुळे जावं लागलं, म्हणजे मंथरा हे नाव त्यापासून प्रचलित झाले, दृष्ट स्त्री. त्यानंतर मारुतीचे शेपूट, लांबत जाणारे काम. मारुती जसं हनुमान होता, त्यांचं शेपूट लांबत राहायचं, हे लांबत जाणार एक काम आहे. ते आपण त्यावेळेस असा अलंकारिक शब्द वापरतो. हे काय काम आहे, नुसतं मारुतीचे शेपूट लांब राहिलं असं. मृगजळ, केवळ आभास. मेष पात्र, बावळट माणसाला म्हणतात मेष पात्र. रामबाण औषध, अचूक गुणकारी. एखाद्या रोगावरचं रामबाण औषध आहे तर त्याला रामबाण औषध म्हणजे अचूक गुणकारी त्याला म्हणतात. लंकेची पार्वती म्हणजे अत्यंत गरीब स्त्रीला ते अलंकारिक शब्द आहे. त्यानंतर वाटाण्याच्या अक्षदा, नकार देणे. काय बा माझ्या बोलण्याला तू वाटाण्याच्या अक्षदा लावल्या, हे नकार देणे किंवा एखाद्या गोष्टीचं नाही म्हणणे, त्याला वाटाण्याच्या अक्षदा म्हणतात. वामन मूर्ती म्हणजे एकदम बुटका माणूस आहे, 3-4 फुटाचं जे आहे त्याला वामन मूर्ती म्हणतात. अलंकारिक शब्द आहे. शकुनी मामा, आता हे महाभारतातला एक मामा होता बघा, कौरवांचा मामा. महाभारत पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये बघा जसे कपटी मनुष्य होता, त्याच्या ज्या चाली आहे किंवा त्या लोकांना कसा त्रास होईल दुसऱ्या, तर याच्याकडे लक्ष राहायचं. म्हणजे एखाद्याला आपण समाजामध्ये अशा प्रकारचं म्हणतो शकुनी मामासारखं काय कळलाव राहिला द्यावं, आहे की नाही, तो कपटी मनुष्य. त्यानंतर श्री गणेशा,
प्रारंभ करणे किंवा सुरुवात करणे. जसं आता इयत्ता पहिलीला आल्यानंतर तुमचा प्राथमिक शिक्षणाचा श्री गणेशा होतो. श्री गणेशा म्हणजे सुरुवात करणे. त्यानंतर स्मशान वैराग्य, या ठिकाणी तात्कालिक वैराग्य, त्या ठिकाणी हे आहे स्मशान म्हणजे जसं वैराग्य असतं त्या प्रकारचं तात्कालिक वैराग्य, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. सूर्यवंशी, उशिरा उठणारा, त्याला सूर्यवंशी असं म्हणतात. असे बरेचसे अलंकारिक शब्द आहेत. तर असे थोडे आपण अलंकारिक शब्द बघितलेले आहे. म्हणजे बघा, परत अलंकारिक शब्दाचा आपण व्याख्या आली. ज्या शब्दांचा अर्थ सरळ न घेता वेगवेगळ्या विशेष किंवा रूपमात्मक अर्थाने वापर केला जातो त्याला अलंकारिक शब्द म्हणतात. उदाहरण आहे त्याचं खुशाल चेंडू, म्हणजे बेफिकीर वागणारा, त्याला खुशाल चेंडू म्हणतात. काळ तोंडई, सतत टोचून बोलणारी युक्ती आहे. घर कोंबडा, घराबाहेर न पडणारा माणूस. तर अशा अलंकारिक शब्दामुळे भाषेला वैभव प्राप्त होत असते. बघा, आता अजून काही आपण शब्द बघणार आहोत. भीष्म प्रतिज्ञा. आता याच्यामध्ये डायरेक्ट उदाहरण आहे बघा. भीष्म प्रतिज्ञा कशाला म्हटले जाते? भीष्म प्रतिज्ञा, जसं आता महाभारतामध्ये भीष्म होता तर त्याने प्रतिज्ञा घेतलेली होती. मग आता 4 पर्याय दिलेले बघा. त्याच्यामध्ये खोटी प्रतिज्ञा, जाहीर दौंडी, बडाई किंवा खात्रीचे वचन. आता भीष्म असा होता भीष्म पितामह, तर तो एक खरं बोलायचा, खात्रीनं बोलायचा, म्हणून 4था पर्याय त्याच्यात बरोबर येईल, खात्रीचे वचन. त्यानंतर पुढचा 9वा प्रश्न त्याच्यात दिसतोय, मुक्ताफळे. 4 पर्याय: हास्यास्पद बोलणे, न्यायदान करणे, गोड गोड फळे, मोठ्याने बोलणे. तर मुक्ताफळे म्हणजे हास्यास्पद बोलणे, त्याला मुक्ताफळे असे म्हणतात. पुढचा आहे मेधावी. मेधावी, गोड बोलणारा, कुशाग्र बुद्धीचा, उदार, दानशूर, मंद बुद्धीचा. तर मेधावी म्हणजे कुशाग्र बुद्धी ज्याची आहे त्याला अलंकारिक शब्द मेधावी असं वापरला जातो. मेतकूट जमणे. मेतकूट, मेतकूट म्हणजे बघा 4 पर्याय दिलेले आहे. एकदम पिठासारखे, भरभरीत, दृढ मैत्री, अपतेष्टांची वय. आता मेटकूट म्हणजे दृढ मैत्री, तसे 2 मित्र आहे, मैत्रिणी आहे, त्यांचं आपण म्हणतो मेटकूट फार भारी जमलं. मेटकूट म्हणजे अलंकारिक शब्द आहे पहा. मेटकूट म्हणजे दृढ मैत्री. पर्याय नंबर 3 दिसतो बघा त्याच्यामध्ये, दृढ मैत्री. रावण राज्य. आता रावणाचं राज्य, ते रावणाचं राज्य कसं होतं बघा. पर्याय नंबर 1 आहे त्याच्यात, दुबळे राज्य, सोन्याचे राज्य, अन्याय व जुलमी अंमल आणि न्यायी राज्य असं होतं. तर त्याच्यामध्ये रावणाचं राज्य हे अन्यायी होतं, अन्याय करायचा, तो जुलमी अंमल होता त्याचा, त्याच्यामुळे त्याला रावण राज्य म्हणतात. आणि अन्याय करणारा होता, म्हणून 3 नंबरचा पर्याय त्याच्यात बरोबर येईल, अन्याय व जुलमी अंमल. लोणकडी थाप. आता लोणकडी थाप म्हणजे बघा त्याला 4 पर्याय दिलेले, कशाला म्हणायचं? अलंकारिक शब्द आहे पहा. लोणकडी थाप, स्तुती करणे, निंदा, खोटी बातमी, खरी बातमी. तर लोणकडी थाप म्हणजे खोटी बातमी, थाप मारणे. थापवरूनच आपल्याला येईल की खोटी बातमी. आता परीक्षेमध्ये असे शब्द येतात बऱ्याचशा वेळेस आपल्याला ते अपरिचित असतात. अशा वेळेस त्या प्रश्नामध्ये आपण त्या शब्दाचं बघितलं, थाप. आता थाप हा शब्द माहिती आहे आपल्याला, परिचित आहे, आपल्याला परिचित आहे. मग थापवरून बघायचं, थाप मारले म्हणजे खोटी बातमी पसरवणे. तर मग त्याचं लगेच पर्याय नंबर 3 येणार बा, खोटी बातमी. पुढचा आहे विजिगीषू. विजिगीषू म्हणजे काय? विजयी झालेला, पराभूत झालेला, चमत्कारिक, जिंकण्याची इच्छा करणारा. आता विजिगीषू म्हणजे काय? तर 4 नंबरचा पर्याय त्याचा बरोबर आहे, जिंकण्याची इच्छा करणारा. ज्याच्यामध्ये जिंकण्याची जिद्द आहे त्याला विजिगीषू असा शब्द अलंकारिक शब्द म्हणून वापरला जातो. 15वा प्रश्न दिसतो, शाल जोडीतील उद्गार. तर हा सुद्धा एक अलंकारिक शब्द आहे. त्याचे पर्याय दिलेले, उबदार वस्त्र, सन्मान करणे, टोमणा मारणे, दुई बाजूनी बोलणे. आता याच्यामध्ये बघा एखादा व्याख्याता असतो, तो एकदम शाल जोडीतील उद्गार म्हणजे ते शब्द आहेत शाल जोडीतील हे करतो.
म्हणजे ते त्याला म्हणतात टोमणा मारणे. टोमणा मारला भाऊ कोणाला न कळता टोमणा मारणे. शाल जोडीतील उद्गार. 3 नंबरचा पर्याय त्याच्यात बरोबर आहे. शाल जोडीतील उद्गार म्हणजे टोमणा मारणे. पुढे आता प्रश्न दिसतोय आपल्या स्क्रीन मध्ये. पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द निवडून त्याच्या पर्यायाचे क्रमांकाची वर्तुळ रंगवा. आता त्याच्यामध्ये बघा पानग्याचे काम. पानग्याचे काम या ठिकाणी दिलेले आहे. एक पर्याय पहिला आहे घागरघाटचा सुभा, फुकटचा फौजदार, मानाचे पान, पिकेचे डोवाळे. पानग्याचे काम म्हणजे घागरघाटचा सुभा, त्याला पानग्याचे काम म्हणतात. पुढे आहे एकच एक कंटाळवाणे काम. आता त्याला एक अलंकारिक शब्द शोधायचा आहे आपल्याला. एक कंटाळवाणे काम. आपल्याला जर एकच काम दिलं घरी आपल्या आई वडिलांनी, मग आपल्याला त्याचा कंटाळा येतो. शाळेतही सरांनी जर तुम्हाला एकच विषय शिकवीत बसले दिवसभर, गणित शिकवीत बसले किंवा मराठी शिकवीत, आपल्याला कंटाळा येतो. एकच एक कंटाळवाणे काम. त्याचे ते 4 पायऱ्या दिलेले आपल्याला. मृगजळ, भाड्याचा बैल, घाण्याचा बैल, मारुतीचे शेपूट. आता त्याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे घाण्याचा बैल. जसं घाण्याचा बैल, त्या घाण्याला बघा तेल काढायचं, घाण्याला बैल झुपलेला असतो, तो सारख्या चक्रा मारित असतो. मग त्याला चक्रा मारो 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 कंटाळा येतो. म्हणून एकच एक कंटाळवाणे काम म्हणजे घाण्याचा बैल. पुढचा आहे एकाच विषयावर पुन्हा पुन्हा चर्चा करणे. पर्याय सारव, वकीलपत्र, साखर पेरणी, चर्वित चर्वण. तर एकच विषय आहे पुन्हा पुन्हा चर्चा करीत बसणे, त्याला आहे बघा आता चर्वित चर्वण. हा जो पर्याय 4 नंबरचा तो बरोबर आहे. सारव हा शब्द येणार नाही, वकीलपत्र नाही, साखर पेरणी नाही. चर्वित चर्वण म्हणजे चर्चा करणे थोडक्यात. ऐकणे. चर्वण म्हणजे चर्चा. आता आपल्या प्रश्नामध्येच काही शब्दांचं उत्तर दडलेलं असतं. चर्वण जर शब्द माहित असला, चर्वण म्हणजे चर्चा, तर त्या ठिकाणी लगेच आपल्याला त्याचा पर्याय आपण लिहू शकतो. पर्याय नंबर 4 बरोबर उत्तर आहे. पुढचा आहे चौथा चढाओढ किंवा अहंकार. आता अहंकार, चढाओढ त्याला म्हणतात अलबत्या गलबत्या, अहम, हमिका, अफरातफर, अक्षर शत्रू. चढाओढ अलंकारला अहम, हमिका हा पर्याय 2 नंबर त्याच्यामध्ये बरोबर आहे. किंवा आता पुढे बघा पुढचा प्रश्न. ज्याला कोणी शत्रू नाही असा, आहे की नाही, ज्याला कोणी शत्रू नाही असा. पहिला पर्याय अक्षर शत्रू, अग्निहोत्री, अगडबंब, अजातशत्रू. आता ज्याला कोणी शत्रू नाही असा पहिला पर्याय अक्षर शत्रू आहे. अक्षर शत्रू म्हणजे अक्षरांचा शत्रू, हा पर्याय त्याच्या चूक येणार. अग्निहोत्री हा नाही येणार. अगडबंब म्हणजे मोठा, आहे की नाही, एकदम अगडबंब आहे की नाही. तर त्याचा पर्याय नंबर 4 बरोबर आहे. अजात शत्रू, ज्याला कोणीच शत्रू नाही असं त्याला अजात शत्रू असे म्हणतात. त्यानंतर 6वा आहे स्वतःवर ताबा नसणारा. स्वतःवर ताबा नाही त्याचा, आहे की नाही, त्याला काय म्हणतात. 4 पर्याय दिलेले बघा. उच्च खल, उचल्या, कळीचा नारद, पोपटपंची. तर स्वतःवर ताबा नसणारा त्याला उच्चखल असं म्हणतात. पर्याय नंबर 1 बरोबर आहे. 7वा आहे कंटाळवाणे नीरस भाषण. एखादा वक्ता आहे बघा एकदम कंटाळवाणे भाषण देऊ राहिला, तर त्याला एक अलंकारिक शब्द या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये बघा एक मार्गी, एक अंडा, त्यानंतर एरंडाचे गुराळ, एक सुरी, असे त्याला पर्याय दिलेला आहे. मग कंटाळवाणे भाषण म्हणजे एरंडाचे गुराळ, त्याला कंटाळवाणे भाषण असं म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे बघा. दुर्बल व क्षीण मनुष्य हा 2023च्या परीक्षेला विचारलेला होता. दुर्बल व क्षीण मनुष्य. दुर्बल, एकदम दुर्बल आहे, त्याच्यामध्ये बल नाही, आणि क्षीण आहे एकदम, त्याला काय म्हटलं जातं. तर पहिला पर्याय दिलेला आहे भेंडीची भाजी, अस्तिनेतरला निखाळा, लठ्ठ भारती, पाप्याचे पितर. असे 4 पर्याय दिलेले आहे. तर आता दुर्बल आणि क्षीण माणसाला भेंडीची भाजी नाही म्हणणार, अस्तिनेतला निखारा नाही म्हणणार. अस्तिनेतला निखारा म्हणजे एकदम रागीट मनुष्य म्हणतात. लठ्ठ भारती नाही म्हणणार. पर्याय नंबर 4 आपल्याला बरोबर वाटतो, पाप्याचे पितर, म्हणजे एकदम दुर्बल आणि क्षीण मनुष्य त्याला म्हटलं जातं, पाप्याचे पितर. चौथा पर्याय त्याच्यात बरोबर आहे.
प्रश्न पुढचा आहे, अतिशय श्रीमंत मनुष्याला काय अलंकारिक शब्द वापरतात? आता आपलं पहिल्यांदा झालेलं आहे. आता याच्यामधले पर्याय बघा, आता काय काय आलेले आहे. अत्यंत श्रीमंत माणूस, आपण त्याला नवकोट नारायण म्हणतो, पण या ठिकाणी नवकोट नारायण असं काही आलेलं नाही. त्याचे पर्याय वेगळेच आहे. पहिला आहे खाशी, मदनाचा पुतळा, जांबुवंत, कनक नारायण. आता या ठिकाणी नवकोट नारायण जरी आलेलं नाही तर कनक नारायण आला, मग त्या ठिकाणी हा पर्याय त्याच्यात बरोबर आहे, कनक नारायण. कनक म्हणजे सोनं, ज्याच्याकडे सोनं आहे, सोनं असणाऱ्याला आपण श्रीमंत म्हणतो. मग पर्याय नंबर 4 त्याच्यात बरोबर आहे, अतिशय श्रीमंत मनुष्य कनक नारायण. 10वा प्रश्न आहे, गुप्त गोष्टी. ज्या गुप्त गोष्टी असतात त्याला काय म्हणतात? तर बघा, अंडी पिल्ली पहिला पर्याय आहे, अभ्यागत, अंधेर नगरी, अग्निदिव्य. गुप्त गोष्टी, एखाद्याच्या गुप्त गोष्टी माहित असतात बघा, आहे की नाही, आपल्याला एखाद्या मित्राच्या असतात, मैत्रिणीच्या असतात, मग त्याला दिलेला आहे बघा, त्याला अलंकारिक शब्द अंडी पिल्ली. आपण एखाद्याला म्हणतो, तुझी अंडी पिल्ली मला सगळं माहिती आहे, तू काय करतो, अभ्यास करतो का नाही, तुझ्या पप्पाला मम्मीला सांगेल, आहे की नाही, तू मोबाईल पाहत बसतो, म्हणजे गुप्त गोष्टी एखाद्याची अंडी पिल्ली आपल्याला माहिती असतात. अशा प्रकारे अंडी पिल्ली हा अलंकारिक शब्द त्याच्यामध्ये वापरला जातो. त्यानंतर आहे उपद्यावी, उपद्यापी स्त्री. उपद्याप करते त्याला काय म्हणतात? ढंकाळ पार्वती, गाजर पारखी, ढालगज भवानी, भेंडीची भाजी. आता 11वा आहे बघा, त्याच्यामध्ये मग त्याला उत्तर येणार आहे बघा, ढालगज भवानी, त्याला उपद्यापी स्त्री असे म्हटले जाते. त्यानंतर पुढे आहे 12वा प्रश्न, मूर्ख दरिद्री. जो मूर्ख दरिद्री आहे त्याला काय अलंकारिक शब्द आहे? टोळ भैरव, ठणठणपाल, ठसकेबाज, मेषपात्र. तर मूर्ख आणि दरिद्री त्याला ठणठणपाल म्हणतात. ज्याच्याकडं दरिद्री आहे, गरीब आहे, त्याला ठणठणपाल, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं सोनं नाही, पैसे नाही, त्याला ठणठणपाल असं म्हणजे मूर्ख आणि दरिद्री म्हणतात. दारिद्र्य येणे, आता इथं वाक्प्रचार आहे किंवा दारिद्र्य हा शब्द त्या ठिकाणी आहे, तर त्याला अलंकारिक शब्द आपल्याला शोधायचा आहे. दारिद्र्य येणं, पावसाळी छत्र्या, म्हातारीची काठी, द्रौपदीची थाळी, अक्काबाईचा फेरा. दारिद्र्य येणे, पावसाळी छत्र्या नाही, म्हातारीची काठी नाही, द्रौपदीची थाळी नाही. तर चौथा पर्याय त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर वाटतो, अक्काबाईचा फेरा. आपण एखाद्याला म्हणतो बरं का, गरीब किंवा दारिद्र्य आलं, त्याला अक्काबाईचा फेरा आला, हा, तर दारिद्र्य आलं म्हणतात, असं अक्काबाईचा फेरा. तडजोड, तडजोड या शब्दाला अलंकारिक शब्द शोधा. पहिला आहे 100 नंबरी, लक्ष्मण रेखा, समुद्र मंथन, सुवर्ण मध्य. तडजोड करणे, साधा आहे बघा, व्यवहारामध्ये तडजोड करतो आपण एखादी वस्तू खरेदी करताना, आणि त्याच्यामध्ये जो खरेदी करणारा तो काय करतो, तो कमी याच्यात मागत असतो वस्तू, आणि जो विक्री करणारा आहे तो काय म्हणतो, नाही मला एवढ्याला द्यायचं आहे. आणि याच्यामध्ये जो तोडजोड करतो ते दोघांमध्ये तिसरा, त्याला मग सुवर्ण मध्य साधन म्हणतात. म्हणजे पर्याय नंबर 4 त्याच्यामध्ये बरोबर आहे. 15वा प्रश्न आहे पत्नी. पत्नी म्हणजे बायको. पत्नीला काय म्हणतात बघा, पहिला उत्तर आहे काय सर, पहिलं जे पर्याय, पायातली बेडी, पाप्याचे पितळ, मध्याचे बोट, भरत भेट. पत्नीला पायातील बेडी असं काही जण समजवतात, म्हणून अलंकारिक शब्द आहे पायातली बेडी. पुढचा आहे बघा प्रश्न 3रा, पुढील पैकी चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखून त्याच्या पर्यायातून योग्य उत्तर किंवा पर्याय क्रमांक लिहा. बघा, ढुड्डाचार्य, प्रौढी मिरवणारा. दुसरा जोडी आहे गोगलगाय, गरीब स्वभावाचा. ताटाखालचे मांजर, चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. ताटाखालचे मांजर म्हणजे पूर्णपणे अंकित. जावई शोध, योग्य सुधारणा. आता याच्यामध्ये आपल्याला एक चुकीची जोडी ओळखायची. 3 जोड्या बरोबर आहे. आता दुड्डाचार्य, प्रौढी मिरवणारा बरोबर आहे. गोगलगाय म्हणजे गरीब स्वभावाचा, आपण म्हणतो ना गोगलगाय, एकदम ज्याचा एखादा स्वभाव गरीब असतो तर त्याला गोगलगाय म्हणतात. ताटाखालचे मांजर पूर्णपणे अंकित, एखाद्याच्या ताटाखालचे मांजर होणे म्हणजे पूर्णपणे त्याचंच आहे. आणि चौथा आहे जावई शोध.
जावई शोध म्हणजे योग्य शोधानं ही जोडी होऊ शकत नाही. जावई शोध म्हणजे काय, तर एखादा म्हणजे आश्चर्यकारक शोध लावणे आहे की नाही, तर त्याला म्हणतात योग्य शोधांना ही काही जोडी त्याच्या बरोबर जुळत नाही, म्हणून पर्याय नंबर 4 त्याच्यामध्ये चुकीची जोडी आहे. पुढे आहे अंधेरी नगरी. त्याला अंधेरी नगरी म्हणतात. ताळ यंत्र नसलेला कारभार, कागदी घोडं, व्यर्थ खटाटोप, कर्णाचा अवतार, उदार मनुष्य, अकलेचा कांदा, हुशार मनुष्य. आता या ठिकाणी बघा, आता 4 पर्याय दिलेले त्याच्यामध्ये अंधेरी नगरी, ताळ यंत्र नसलेला कारभार बरोबर आहे. अंधेरी नगरी ही जोडी बरोबर आहे. अंधेरी मुंबईचं एक अंधेरी शहर आहे, ती झोपडपट्टी आहे, त्या ठिकाणी कोणाचाही कारभार, ताळतंत्र नसलेला कारभार असं त्या ठिकाणी संबोधतात. कागदी घोडं म्हणजे व्यर्थ खटाटोप, या जोडी बरोबर आहे. कर्णाचा अवतार, कर्ण उदार होता, आपलं झालेलं आहे मागं, कर्ण उदार होता, उदार मनुष्य आहे. अकलेचा कांदा, अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख, पण या ठिकाणी जोडी आलेले आहे हुशार मनुष्य. पर्याय नंबर 4 त्याच्यामध्ये चुकीची जोडी आहे. म्हणजे पर्याय नंबर 4 आपल्याला त्या ठिकाणी गोल रंगावे लागेल, किंवा आपल्याला ते उत्तर जे बरोबर आहे 4 नंबरचं आहे, चुकीची जोडी दिसते. पुढे आहे ब्रह्मलिखित, अटळ गोष्ट, मगर मिठी, तात्पुरते संबंध, भोळा साम, भोळा मनुष्य, धुतला तांदूळ, निर्मल पानाचा माणूस. तर याच्यामध्ये जोडी बघा, आता ब्रह्मलिखित अटल गोष्ट, ब्रह्माने लिहिलेली जी गोष्ट आहे ते लिखित आहे, ती अटळ गोष्ट आहे. पुढचा आहे मगर मिठी, तात्पुरते संबंध. आता मगर मिठी म्हणजे काय, तर घट्ट मिठी मारणे, मगर मिठी केली. तात्पुरते संबंध ही जोडी चुकीची वाटते. तिसरी भोळासाम ही बरोबर आहे. धुतला तांदूळ, निर्मल मानाचा माणूस ही बरोबर आहे. हे चुकीची जोडी ही 2 नंबरची वाटते आपल्याला. मगर मिठी, तात्पुरते संबंध, पर्याय नंबर 2. पुढचा आहे चौथा, पिंडीवरचा विंचू, थोरांच्या आश्रयात असलेली दुष्ट व्यक्ती. त्यानंतर पाप्याचे पितर, अत्यंत पापी व्यक्ती. त्यानंतर पडत मूर्ख, शिकलेली पण मूर्ख व्यक्ती. नरसिंह, उग्र व पराक्रमी व्यक्ती. याच्यामध्ये आहे पाप्याचे पितर आपलं झालं होतं. पाप्याचे पितर म्हणजे ज्याची परिस्थिती गरीब आहे, दारिद्र्य आहे, त्याला पापीचे पितर म्हणतात. पापी मनुष्य म्हणत नाही त्याला. ही पर्याय नंबर 2 ची जोडी त्या ठिकाणी चुकीची आहे, त्याच्यात पर्याय नंबर 2 येणार. प्रश्न 5 आहे झारीतला शुक्राचार्य. आता 2018च्या परीक्षेला आला होता बरं का प्रश्न. झारीतला शुक्राचार्य म्हणजे पडद्यामागचा सूत्रधार, त्याला बघा झारीतला शुक्राचार्य म्हणतात. वाघिणीचे दूध, अंगात शौर्य उत्पन्न करणारी गोष्ट. त्यानंतर बजबजपुरी, गोंधळाची स्थिती. नगद नारायण, अत्यंत श्रीमंत व्यक्ती. आता बघा या ठिकाणी झारीतला शुक्राचार्य ही जोडी बरोबर आहे. पडद्यामागचा सूत्रधार. वाघिणीचे दूध म्हणजे अंगात शौर्य उत्पन्न करणारी गोष्ट. पण आता शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे हा सुविचार माहिती आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपल्या अंगात सुद्धा शौर्य उत्पन्न होतं. आपण सुद्धा शिक्षण हे वाघिणीचं दूध म्हणून घेतलं पाहिजे, है की नाही. बजबजपुरी म्हणजे गोंधळाची स्थिती, ही जोडी बरोबर आहे. पण चौथी जोडीकडे लक्ष द्या. नगद नारायण म्हटलेले, नगद नारायण म्हणजे अत्यंत श्रीमंत व्यक्ती. आता अत्यंत श्रीमंत व्यक्तीला नगद नारायण नाही म्हणते, तर नवकोट नारायण असं आहे, त्याला नवकोट नारायण म्हणतात. त्याच्यामुळे जोडी चुकीची आहे. नगद नारायण पर्याय चौथा. पुढचा प्रश्न चौथा दिलेला आहे बघा. पुढील प्रश्नांची 2 उत्तरे आहेत. योग्य 2 उत्तरे आहेत ती ओळखून पर्याय क्रमांकाशी वर्तुळे रंगवा. आता 2 उत्तर आपल्याला शोधायची बघा. याच्यामध्ये आता पुढील पैकी एकच अर्थ असलेले अलंकारिक शब्दाचे 2 पर्याय निवडायचे आहेत. पहिला आहे तळ हातावरचा फोड. दुसरा आहे त्याच्यामध्ये झाकले माणिक. तिसरा आहे गळ्यातल्या ताई आणि मायेचा पूत. आता त्याच्यामध्ये 2 पर्याय आपल्याला शोधायचे की अलंकारिक शब्द एकच अर्थ आहे, एकच अर्थ येणारे असे 2 शब्द शोधायचे. त्याच्यामध्ये पहिला पर्याय दिसतो बघा, तळ हातावरचा फोड. आपण त्याला एकदम चांगल्या पद्धतीने जपतो. तळ हाताला जर फोड आला, त्याला आपण हाताला जपतो, तसं त्याला
एखाद्या नाही का लहान मुलाला त्याची मम्मी तळहाताच्या फोडासारखी जपते, आहे की नाही. गळ्यातला ताई म्हणजे एक सारखे अर्थ आहे बघा या दोन्हीचा, 1 आणि 3 मध्ये. तसे दोन पर्याय चुकीचे आहे, 2 आणि 4 म्हणजे पर्याय नंबर 1 आणि 3 त्याच्यामध्ये उत्तर बरोबर येणार आहे. पुढचा आहे बघा अलंकारिक शब्द. काय अलंकारिक शब्द आलेले आहे पुढचे 2 पर्याय त्याच्यात. पंचार्थी, दुसरा पर्याय आहे सन्मार्ग, तिसरा आहे पडत मूर्ख आणि चौथा आहे मुखस्तंभ. आता याच्यामध्ये बघा अलंकारिक शब्द कोणते बरोबर आहे. पंचार्थी, सन्मार्ग, पडत मूर्ख, मुखस्तंभ. आता याच्यामध्ये पर्याय नंबर 3 बघा पडत मूर्ख आणि मुखस्तंभ हे 2 पर्याय आहेत त्याच्यामध्ये बरोबर आहे. ते सारखाच अर्थ येऊ शकतो त्यांचा, पडत मूर्ख आणि मुखस्तंभ, पर्याय 3 आणि 4. प्रश्न तिसरा आहे बघा पुढील पैकी अलंकारिक शब्दांचे योग्य अर्थ असलेले 2 पर्याय निवडा. पहिला आहे दीपस्तंभ, लठ्ठ मनुष्य. पंक्ती प्रपंच, भेदभाव करणे. पांढरा हत्ती, दुर्मिळ मनुष्य. मेतकूट जमणे, घनिष्ठ मैत्री. आता अलंकारिक शब्दाचे 2 पर्याय त्या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे. आता त्याच्यामध्ये बघा योग्य अर्थ असलेले एकच पाहिजे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये बघा दीपस्तंभ, लठ्ठ मनुष्य हे चुकीची जोडी आहे. दुसरा आहे पंक्ती प्रपंच, भेदभाव करणे. जसं आता पंक्तीमध्ये बसलेला आहे आणि 2 जण शेजारी बसलेले, एकाला चांगल्या पद्धतीने वाढणे, एकाला वाढणंच नाही, म्हणजे त्या ठिकाणी पंक्ती भेद केला, भेदभाव केला, आहे की नाही. ही जोडी त्याच्यामध्ये आहे. आणि चौथे बा मेतकूट, घनिष्ठ मैत्री, आहे की नाही. याच्यामध्ये 2 पर्याय ते बरोबर आहे, 2 आणि 4. त्याच्यामध्ये 2 आणि 4 पर्याय बरोबर आहे, म्हणून दुसरा आणि चौथा पर्याय त्याच्यामध्ये लिहायचा आहे. आता पुढे बघा पुढील वाक्यातील प्रश्न 5वा दिलेला आहे, 2022च्या परीक्षेसाठी आलेला आहे. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा योग्य अलंकारिक शब्द ओळखून त्याचे वर्तुळ रंगवा. 2022च्या परीक्षेला आलेला आहे. एक वाक्य दिलेले बघा, गावातील सर्व गावकरी त्याच्या त्या गोष्टीची पुन्हा पुन्हा चर्चा करीत होते आणि त्याच्या त्या गोष्टीची पुन्हा पुन्हा चर्चा करीत होते. आता त्याच्या खाली अंडरलाईन दिलेली आहे, त्याच्या त्या गोष्टीची पुन्हा पुन्हा चर्चा करीत होते, आहे की नाही. तर पुन्हा पुन्हा चर्चा आपल्याला झालेला आहे अलंकारिक शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो बघा पहिला आहे त्याच्यात पर्याय अंधेर नगरी, ही जोडी त्या ठिकाणी बरोबर असू शकत नाही, जोडी नाही ती त्या ठिकाणी पर्याय. दुसरा आहे चर्वित चर्वण. आता चर्वण तुम्हाला सांगितलं, चर्वण म्हणजे चर्चा. 3 नंबरला आहे तारेवरची कसरत, चर्चेचा त्या संबंध नाही. यक्ष प्रश्न हा सुद्धा चर्चेबरोबर संबंध येत नाही, म्हणून पर्याय नंबर 2 त्याच्यामध्ये बरोबर आहे, चर्वित चर्वण. पर्याय नंबर 2 त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर वाटतो. अशा प्रकारचे बघा अलंकारिक शब्द आपल्याला त्या ठिकाणी येत असतात. गावातील सर्व गावकरी त्या गोष्टींची पुन्हा पुन्हा चर्चा करीत होते, त्याला चर्वित चर्वण असे म्हटले जाते. तर बघा अशा प्रकारे आपले बरेचसे आपण अलंकारिक शब्द घेतलेले आहे आणि त्या अलंकारिक शब्दाचा तुम्हाला आपल्या या परीक्षेमध्ये 1 किंवा 2 प्रश्न असू शकतात. बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेमध्ये मागील याचे सुद्धा आपण प्रश्न घेतलेले आहेत. आणि आता बघा 2026ला आपली 7वीची पहिली परीक्षा झाली. 4थी आणि 7वीला नवीन अभ्यासक्रमात त्या ठिकाणी या एप्रिल महिन्यामध्ये 26 एप्रिलला जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये सुद्धा एक शब्द आला होता बघा, एक प्रश्न आला होता, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा. आत्ताचा लेटेस्ट 2026च्या परीक्षेसाठी आलेला हा प्रश्न आहे. अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. मग आता बघा चुकीची जोडी आपल्याला बघा त्या ठिकाणी आता
चार पर्याय दिलेले आहे बघा. चुकीची जोडी कोणती आहे ती आपल्याला त्या ठिकाणी शोधायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चार पर्याय, पहिला पर्याय दिसतो आपल्याला कोले कुई. कोले कुई म्हणजे काय, तर शूद्र लोकांची बडबड. खुशाल चेंडू, चैनखोर मनुष्य, पांढरा कावळा, अत्यंत शांत वृत्तीचा, बादरायण संबंध, बळे दाखवणारा संबंध. आता याच्यामध्ये चारही पर्याय जर बघितले आपण तर तीन पर्याय बरोबर आहे, एक पर्याय त्याच्यात चुकीचा वाटतो. तुमच्या लक्षात आला असेल, पहिला पर्याय बघा, कोले कुई, शूद्र लोकांची बडबड. कोले कुई म्हणतो आपण, आहे की नाही. तर शूद्र लोकांची बडबड ही जोडी बरोबर आहे त्याच्यामध्ये. खुशाल चेंडू आपण बऱ्याच वेळ दोनदा तीनदा झाला आपला. चैनखोर मनुष्य जो आहे, चैन करतो, मजा करतो, त्याला चैनखोर मनुष्य असे म्हणतात. चौथा आहे बादरायण संबंध, बळे दाखवणारा संबंध. बळेबळेस एखादा म्हणतो मी तुझा भाऊ आहे, मी तुझी बहीण आहे, हे असे संबंध त्याला बादरायण संबंध म्हणतात. तर ती जोडी बरोबर आहे. आणि तिसरी जोडीकडे लक्ष द्या, पांढरा कावळा, अतिशय शांत वृत्तीचा. आता पांढरा कावळा म्हणजे काय, आपण झालंय ते, पांढरा कावळा म्हणजे दुर्मिळ वस्तू. पांढरा कावळा म्हणजे दुर्मिळ वस्तू, ही जगामध्ये असतीलच नाही. पांढरा कावळा, काळे कावळे असतात, त्याला दुर्मिळ वस्तू असे याचा अर्थ आहे. परंतु या ठिकाणी चुकीचा अर्थ आलेला आहे पहा, अतिशय शांत वृत्तीचा. पांढरा कावळा अतिशय शांत वृत्तीचा, ही जोडी त्याच्यामध्ये चुकीची आहे. म्हणजे पर्याय नंबर 3 त्या ठिकाणी बरोबर होता. चुकीची जोडी आपल्याला शोधायची होती. तर बघा, आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारे आपण अलंकारिक शब्द बघितलेले आहे. त्याच्यामध्ये अलंकारिक शब्द म्हणजे काय, आता आपण अलंकारिक शब्दाचं परत या ठिकाणी थोडं हे घेणार आहोत. त्याचे वेगवेगळे त्या ठिकाणी आपल्याला प्रकार सुद्धा आहे अलंकारिक शब्दाचं, ते बघणार आहोत आपण. बघा, अलंकारिक शब्दाचे 5 प्रकार आपल्याला दिसतात. आपण जे शब्द घेतलेले आहेत, आता पहिला पर्याय त्याच्यामध्ये बघा, व्यक्तिदर्शक अलंकारिक शब्द, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, गुण किंवा दोष दर्शवणारे शब्द. त्याच्यामधून व्यक्तीचा स्वभाव कळतो, गुण कळतो, दोष कळतात, त्याला आपण काय म्हणतो, व्यक्तिदर्शक अलंकारिक शब्द असे म्हणतो. त्याच्यामधून आपल्याला त्या व्यक्तीचा दोष कळतो, स्वभाव कळतो किंवा गुण कळतो. आता त्याच्यामध्ये आपण खुशाल चेंडू हा एक शब्द बघितला तर बघा, अत्यंत चैन करणारा, मजा मारणारा जो आहे, त्याला खुशाल चेंडू असे म्हणतात, आहे की नाही. म्हणजे व्यक्तीविषयी झाला. त्यानंतर असं घर कोंबडा. घर कोंबडा म्हणजे काय, तर घराच्या बाहेर न जाणारा, घरातच राहणारा, आहे की नाही, तर त्याला घर कोंबडा म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्या व्यक्तीचा गुण कळतो. अजून आहे अक्षर शत्रू. अक्षर शत्रू म्हणजे काय, की तो निरक्षर आहे, त्याला अक्षराचं ज्ञान नाही, त्याला अक्षर शत्रू म्हणतात. तर तो सुद्धा व्यक्तीचा स्वभाव त्याच्यामध्ये कळतो. गाजर पारखी हा व्यक्तिदर्शक शब्द आहे, म्हणजे कसली पारख नसलेला, त्याला गाजर पारखी. हे थोडक्यात मूर्ख माणूस, त्याला गाजर पारखी असं म्हणतात. दळूबाई. आता दळूबाई हा सुद्धा एक व्यक्ती अलंकार आहे. दळूबाई म्हणजे भेकड मनुष्य, तो घाबरतो, त्याला दळूबाई असं म्हणतात. त्यानंतर जमदग्नीचा अवतार हा सुद्धा एक स्वभाव गुण आहे, म्हणजे रागीट मनुष्याला तो वापरला जातो. हे पर्याय नंबर 1 आपण प्रकार, अलंकारिक शब्दाचा प्रकार बघितला आपण. तर पहिला प्रकार व्यक्तिदर्शक मध्ये, हे आपले उदाहरण आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहे. दुसरा आहे प्राणीदर्शक अलंकारिक शब्द. प्राणी किंवा पक्ष्यांच्या गुणावरून त्या व्यक्तीचे वर्णन करणारे शब्द. प्राणी किंवा पक्षी. मग त्याच्यामध्ये लंबकर्ण. लंबकर्ण म्हणजे काय, हत्तीचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. लंबकर्ण म्हणजे बेअक्कली माणूस, त्याला लंबकर्ण असं म्हणतात. त्यानंतर बघा, पोपटपंची, याच्यामध्ये पक्ष्याचं वर्णन आहे बघा. पक्षी पोपटपंची म्हणजे काय करणे,
तर नुसतं पाठ करणे, त्याचा अर्थ समजून न घेणे, त्याला पोपटपंची असे म्हणतात. म्हणजे प्राणी आणि पक्षी त्याच्यामध्ये आलेला आहे. बोके संन्याशी, तर बोका बोका माहिती आहे तुम्हाला, नर मांजर जे आहे त्याला बोका म्हणतात. बोके संन्याशी म्हणजे ढोंगी मनुष्याला आपण या ठिकाणी बोके संन्याशी असं आपण म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा प्राणी किंवा पक्ष्याचं वर्णन आलेलं आहे. म्हणून यामध्ये याला अलंकारिक शब्दामध्ये दुसरं आहे प्राणीदर्शक अलंकारिक शब्द असे आपण म्हणतो. जसं पांढरा, कावळा, निसर्गात नसलेली वस्तू. कावळा पक्षी आला त्याच्यामध्ये, निसर्गामध्ये वस्तूच नाही, मग त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, तर पांढरा कावळा. पांढरा कावळा सुद्धा त्या ठिकाणी प्राणी पक्षी आहे. तिसरा प्रकार आहे वस्तुदर्शक अलंकारिक शब्द. तर वस्तूच्या गुणावरून अर्थ व्यक्त करणारे शब्द, त्याला वस्तुदर्शक अलंकारिक शब्द असे म्हटले जाते. तर बघा ते कोणकोणते आहेत, तर लोखंडी माणूस, नंतर हिरा. हिरा म्हणजे काय, तर हिरा म्हणजे एक निसर्गातील वस्तू आहे आणि ती एकदम म्हणजे एकदम मौल्यवान आहे, म्हणून त्याला हिरा असं म्हटले जातं. हिऱ्यासारखा माणूस आहे, लोखंडी माणूस आहे. लोखंडी माणूस कोणाला म्हणायचं, की त्याला एकदम बलवान आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी काही मारा वगैरे त्याला काही होत नाही, त्याला लोखंडी माणूस त्या ठिकाणी वस्तू दाखवलेली आहे. त्यानंतर मेष पात्र. आता इथं वस्तू दाखवली, पात्र म्हणजे बावळट माणसाला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे मेष पात्र. म्हणजे काही हे आहे प्रकारमध्ये वस्तू त्या ठिकाणी दाखवली जाते. जसं आहे बघा कळसूत्री बाहुली. आता या ठिकाणी बाहुली वस्तू दाखवलेली आहे, दुसऱ्याच्या तंत्राने वागणारी, त्याला कळसूत्री बाहुली असे म्हटले जाते. आता चौथा प्रकार पाहणार आहोत आपण, स्थितीदर्शक अलंकारिक शब्द. म्हणजे याच्यामध्ये काय दाखवलं जातं, एखादी अवस्था किंवा परिस्थिती दर्शवणारे शब्द, त्याला परिस्थिती दर्शवणारे किंवा अवस्था दर्शवणारे अलंकारिक शब्द म्हणतात. डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे एखाद्याला फसवणे, आहे की नाही. आता स्थिती आहे तिथं, की तो एक अलंकारिक शब्द आहे. हात टेकणे, काय हो एखादी मम्मी म्हणते तुझ्या पुढे हात टेकले, म्हणजे आता सुट्टीमध्ये तुम्हाला सूचना असतात, उन्हात खेळायला जाऊ नका, तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जातात, आहे की नाही. ऊन आता तुम्हाला माहिती आहे आपलं 40च्या पुढं तापमान जाते, उन्हामुळे त्रास होते, तुम्हाला किती वेळा सांगितलं तुम्ही जातातच, त्याच्यामुळं ताप येणे, बरेचसे आजार होतात, आहे की नाही. त्याच्यामुळं तर मग मी हात टेकणे असा अलंकारिक शब्द आहे. तुझ्या पुढं हात टेकले, किती सांगितलं तुझ्या पुढं हात टेकले, म्हणजे स्थिती दर्शक त्या वेळची स्थिती आपल्याला त्या ठिकाणून कळते. त्यानंतर पाचवा जो प्रकार आहे संबंध दर्शक अलंकारिक शब्द. पाचवा अलंकारिक शब्दाचा प्रकार आहे नाते संबंध किंवा वागणूक सूचित करणारे शब्द, त्याला संबंध दर्शक अलंकारिक शब्द म्हणतात. जसं आहे बघा संबंध दर्शक बाजारू संबंध, आहे का नाही, चांगले संबंध असले बाजारू संबंध. जीवा भावाचा मित्र अलंकारिक शब्द आहे, जीवा भावाचा मित्र. त्याच्यामध्ये नातेसंबंध दाखवले जातात, त्या अशा याला अलंकारिक शब्दामध्ये संबंध दर्शक त्या ठिकाणी संबंध दाखवला जातो काही, म्हणून त्याला संबंध दर्शक अलंकारिक शब्द असे म्हटले जाते. त्या ठिकाणी लंकेची पार्वती, गरीब स्त्रीला त्या ठिकाणी म्हटलं जातं लंकेची पार्वती, संबंध त्या ठिकाणी आहे. एखादा गरीब मनुष्य असला तर त्याला, किंवा गरीब स्त्री असली तिला लंकेची पार्वती असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे बघा आपण आज अलंकारिक शब्द, त्या शब्दाचे प्रकार, आहे की नाही, असं बरचसं त्याच्यामध्ये आपण माहिती बघितली, अलंकारिक शब्द बघितले. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये अभ्यास करताना सर्व अलंकारिक शब्द जे आहे ते चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी
वाचन करायचं आहे. त्या ठिकाणी बरेचसे शब्द जे आहे तुमचे अपरिचित आहे त्याचं पुन्हा पुन्हा वाचन करून ते शब्द आपल्याला त्याचा परीक्षेमध्ये आले तर आपल्याला त्या ठिकाणी लिहिण्यासाठी मदत होणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी अलंकारिक शब्द हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो की तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि याचा कायम कायम वाचन करा. म्हणजे तुम्हाला जे शब्द आहे अपरिचित असतील तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी अडचण येणार नाही आणि परीक्षेमध्ये योग्य उत्तर तुम्ही देऊ शकतात. अशा प्रकारे आपण आजची तासिका या ठिकाणी संपवत आहोत. सर्व विद्यार्थी वर्गाला या ठिकाणी नमस्कार करून या ठिकाणी तासिका संपवतो. गुड नाईट.